महिना रूम न झाडून घेणारे आम्ही पोरं फ्लॅट ओनर येणार आहे म्हणून माहित झाल्या 10 मिनिटातच रूम चकाचक करून टाकतो. सकाळी बॅग टाकून निघालो म्हणजे तुम्हाला माहिती आहे निघालाय कॉलेजला. आणि दररोज तेच कॉलेजचं दाखवून भंड नाही करायचं मला. पण तुम्हाला कॉलेजमध्ये आपले भलते जीवा भावाचे माणसं दररोज मी दुसऱ्याची ब्लॉग काढतोय ना, त्याच्यामुळे एका कार्यकर्त्यांनी माझ्याच क्लिपा काढून मलाच टाकल्या. काही विषय नाही म्हणलं, तो टाकल्याच क्लिपा तर टाकतोच ब्लॉग मध्ये. आणि हा भावानं 90 दिवसात 5000 फॉलोअर्स करायचा दिवस दुसरा. आजचे फॉलोअर्स आहे 273. एका दिवसात आपले फक्त 6 फॉलोअर्स वाढले. फटफट फॉलो करून घ्या भावांनो. दिवसात 55 ते 56 फॉलोअर्स पाहिजे, तेव्हा आपल्याला 90 दिवसात 5000 फॉलोअर्स होते. तुमच्या सोबत गप्पा हाणूस तर पोहोचलो इकडे रूमवर येऊन बघितलं तर इतकी पॉश रूम केलेली. तेच रूमचे ओनर येणार होते. ओनरचं जाऊ द्या, काय असं ना रूम इतकी स्वच्छ बघून मलाच भारी वाटायला लागलं होतं. डायरेक्ट एरी सगळा कचराच पडलेला होता रूम मध्ये. जाऊ द्या, काय असं ना ओनरच्या नावाखाली तर रूम स्वच्छ झाली. मग कोणाला असला IPL चा नाद आहे आणि आपापली कोणती आवडती टीम आहे ती खाली कमेंट मध्ये सांगा. माझ्यावाली ते MI आहे बाबा. आणि हे इकडे RCB चा कार्यकर्ता कोणतीच मॅच सोडित नाही, प्रत्येक मॅच बघतोय. लयच IPL चा नाद आहे मोकार. संध्याकाळी त्याची त्यांच्या रूमहून यायला लागलो होतो इकडे माझ्या रूमला. इकडे मित्र बसले होते तर ते पण आपलेच ब्लॉग बघत होते. नंतर संध्याकाळी थोडंफार बसलो अभ्यासाला. मग